की सर मला नायगावला या ठिकाणी एवढे मार्क आहेत, मरोळला या ठिकाणी एवढे मार्क आहेत, मी पेपरसाठी क्वालिफाय होणार का नाही, मी एनटीडी मध्ये आहे, एनटी ओबीसी मध्ये आहे, ओपन मध्ये आहे, कोणत्याही कॅटेगरीमध्ये आहात तुम्ही, त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर मला पाठवलं की सर मी या कॅटेगरीमध्ये मोडतो किंवा मोडते, तेव्हा मला कळेल मित्रांनो, तेव्हा मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही क्वालिफाय होऊ शकता की नाही. आणि मेन म्हणजे लक्षात. नमस्कार मित्रांनो, विवेक उसळकर युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. 2 मार्च मरोळ या ठिकाणी झालेलं ग्राउंड याविषयी मी तुम्हाला सगळी अपडेट देणार आहे, कारण की कसं आहे आपल्याकडे जी अपडेट येते तेव्हाच आपण व्हिडिओ बनवत असतो, तुम्हाला सर्वांना माहित आहे. मरोळ या ठिकाणचं ग्राउंड असेल, नायगाव या ठिकाणचं ग्राउंड असेल, सगळं मी सविस्तर सांगणार आहे मित्रांनो. पण सर्वात महत्वाची गोष्ट एक लक्षात असू द्या, आता जे मी ग्राउंड विषयी माहिती सांगत आहे, खूप जणांचे मला कमेंट येतात की सर आम्हाला 32 मार्क आहेत, आम्हाला 30 मार्क आहेत, आम्हाला 35 मार्क आहेत, 45 मार्क आहेत, आम्ही पेपरसाठी क्वालिफाय होणार आहे का? कारण की मी सगळ्यांचे कमेंट वाचतो आणि सगळ्यांना कमेंटचे उत्तर देतो, पण काही काही जणांना कमेंटचे उत्तर देत नाही. त्याचं कारण काय आहे माहितीये का? तुम्ही 30 मार्क आहेत सर मला, मग मी कसं समजू, समजा तुम्ही मेल आहेत का फिमेल आहेत, सगळ्यात मोठा प्रश्न तो उद्भवतो आहे का नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय की सर मला नायगावला या ठिकाणी एवढे मार्क आहेत, मरोळला या ठिकाणी एवढे मार्क आहेत, मी पेपरसाठी क्वालिफाय होणार का नाही, मी एनटीडी मध्ये आहे, एनटी ओबीसी मध्ये आहे, ओपन मध्ये आहे, कोणत्याही कॅटेगरीमध्ये आहात तुम्ही, त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर मला पाठवलं की सर मी या कॅटेगरीमध्ये मोडतो किंवा मोडते, तेव्हा मला कळेल मित्रांनो, तेव्हा मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही क्वालिफाय होऊ शकता की नाही. आणि मेन म्हणजे लक्षात असू द्या, तुम्ही बोलत असणार की सर तुम्ही कसं काय सांगू शकता अंदाजे, कारण की जे ग्राउंड होतं त्या ग्राउंडचं सगळं अपडेट आपल्याकडे येते, तेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकत असतो, हे सगळ्यांनी लक्षात असू द्या. पण आज जे मरोळ या ठिकाणी ग्राउंड झालेलं आहे आणि नायगाव या ठिकाणी जे ग्राउंड झालेलं आहे, सर्वांना व्यवस्थित माहिती सांगतो. 100 मीटरला आज काय झालं होतं सर्वांना माहिती आहे, ज्यांनी ज्यांनी ग्राउंड दिला असेल त्या मुलांना माहित असतील, ते मुलं कमेंट करतील, त्यांना खरंय, त्यांना पण वाटेल की नाही कडे सर का खोटी माहिती सांगत नाहीये. आज 100 मीटरला जे मुलं आतमध्ये गेले होते सकाळी 8 वाजता, तर काय झालं, 1 तास झाले ही मशीन बंद पडली होती 100 मीटरची. 1 तास किती, 1 तास मशीन बंद पडली होती 100 मीटरला. 1 तास मशीन बंद पडल्या कारणाने काय झालं की मुलांना त्याच लाईनीत बसून ठेवलं. पण जे सकाळी 6 वाजता किंवा 8 वाजताच पकडूया आपण, कारण की 8चा रिपोर्टिंग टायमिंग खूप जणांचा आहे, तर 8ला जे जे गेलेत मुलं, त्या मुलांना 2 वाजता ते वापस आलेले आहेत बाहेर. किती, 2 वाजता. 2 वाजता ते मुलं बाहेर आलेत, काही जणांना 4 वाजलेत, पण मशीन बंद पडल्या कारणानं काही जणांना वेळ लागलेला आहे, हे लक्षात असू द्या. पण 100 मीटरचा जो आता घोळ आपण म्हणत होतो नेहमी घोळ आहे, प्रॉब्लेम आहे, असा काहीही घोळ झालेला नाहीये. ज्यांना जेवढे मार्क पडायचे त्या पद्धतीने ते मार्क पडलेले आहेत. असं नाही की खूप मार्क कमी आलेत काही, आणि जर एखाद्या विद्यार्थ्याने ऑब्जेक्शन घेतलं तर त्या पद्धतीनं पटापट त्या म्हणजे त्या मुलाचं एकदा अजून म्हणजे रिपीट घेण्यात येत आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी एक माहिती टाकलेली टेलिग्राम चॅनलवरती, की आक्षेप घेतल्यानंतर त्या मुलांना काही जणांना सुधारित म्हणजे रायगडचा असेल, नाशिकचा असेल, नागपूरचा असेल, अमरावती असेल, असे काही काही जणांना मुलांना सुधारित म्हणजे गुण देण्यात आलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला 100 मीटरला जर काही आक्षेप असेल, आता कसं आहे की जेव्हा लिस्ट लागत असते, लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळतं अरे मला तर एवढे मार्क होते ग्राउंडला, मग इथे असं कसं काय ग्राउंडला मार्क दाखवत आहेत, तर तुम्ही त्यावेळेस आक्षेप घेऊ शकता. पण आता मुंबईची लिस्ट कसं आहे ती पब्लिश अजून झालेली नाहीये, तर कसं आहे ज्या ज्या मुलांना मार्क भेटतात त्या पद्धतीने मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की या पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट, जे कट ऑफ लागणार आहे त्या कट ऑफच्या हिशोबाने एवढं तुम्हाला सांगतोय की मागच्या वेळेस जो कट ऑफ होता, जर यावेळेस बघितलं तर 2-3 मार्कांनी एक तर वाढू शकतो, नाही तर कमी होऊ शकतो. त्याचं कारण काय, आणि आज जे मुलांनी ग्राउंड दिलं, खरंच सांगतो आजचं मेन म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एकदा माझ्याकडून होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कारण तुम्ही बोलणार की सर व्हिडिओ चालू झाला तुम्ही शुभेच्छा नाही दिल्या, होळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. पुढच्या होळीला तुम्ही सगळे वर्दीमध्ये दिसले पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आज जे मुलांनी ग्राउंड दिलं, ऊन का ऊन तपत आहे मुंबई या ठिकाणी, तुम्हाला सर्वांना माहित असेल, जे जे ग्राउंडला गेलेत सगळ्यांना माहिती आहे. 1 तास मशीन बंद पडली, 1 तास मशीन बंद जरी पडली, त्या मुलांना तिथेच बसून ठेवलं, थोडं पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था वगैरे करून दिलेली आहे तिथे, आणि सगळं आता सुरळीत चालू आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. जेवढ्या जणांनी मला कमेंट मेसेज केले काहीही प्रॉब्लेम नाहीये, सगळ्यांनी सांगितलं सर आज जे ग्राउंड झालं ते चांगल्यापैकी ग्राउंड झालं. आता मी तुम्हाला सांगतो की आज मुलांना किती प्रमाणात म्हणजे किती मार्क आले, मरोळचं सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला मी नायगावचं सांगतो की नायगावला ज्या ज्या ताईंनी ग्राउंड दिलेला आहे त्यांना किती मार्क आले, त्यांचे पण मला कमेंट येतात की सर आमचं ग्राउंड असं झालं तसं झालं, या सगळ्या गोष्टी. आणि जरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवरती पोलीस भरतीविषयी अपडेट तर भेटतेच, पण आपल्या चॅनलवरती लाईव्ह क्लासेस किंवा रेकॉर्डेड क्लासेस सगळे मोफत आहेत. एकही रुपयाचा तुम्हाला चार्जेस लागत नाही क्लासेससाठी. म्हणून सर्वांना विनंती आहे,
तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लक्षात असू द्या, आज जे 100 मीटर दिलेलं आहे त्याच्यानंतर 1600 मीटर बरोबर, आणि त्याच्यानंतर गोळाफेक 100 मीटरला मुलांना काही प्रॉब्लेम आला नाही, कारण की जे विद्यार्थी गेले होते मिनिमम 70-80च्या वरील विद्यार्थ्यांनी मला कमेंट केले. त्या कमेंटनुसार एवढं सांगण्यात आलंय, सगळ्यात जास्त कमेंट एवढे होते की सर 100 मीटरला मशीन बंद पडली होती, त्या मशीन कारण ती मशीन जेव्हा ती दुरुस्त वगैरे केली पण त्याला 1 तास गेला निघून. किती? 1 तास त्याला गेला. 1 तासानंतर ती सुरळीत चालली आणि सगळी जी भरती व्यवस्था म्हणजे कोणी बसू देत नव्हतं. जे तिथले पोलीस शिपाई असतील, पोलीस अंमलदार आहेत, अधिकारी आहेत, हे सगळेजण पटापट म्हणजे उरकायच्या नांदीला गेले. म्हणजे असं नाही की मुलांना एक तर ऊन का ऊन तपत आहे. तुम्हाला माहिती आहे आता 4-5 ठिकाणी घटना घडलेल्या आहेत ज्या प्रकारे मुलांचा मृत्यू झालेला आहे ग्राउंडला ऊन झाल्या कारणाने किंवा डिहायड्रेशन नाही, अशा खूप कारण येतात. पण त्या कारणाने पोलीस प्रशासन आता जागृत झालेलं आहे, म्हणून पटापट घ्यायला लागले. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की 14 मार्च तारीख ठरलेली आहे एक्झामसाठी, म्हणून मुंबई पोलीसचे आता कसं ग्राउंड चालू आहे तुम्हाला दरवर्षी माहिती. दरवर्षी मुंबईचं जे ग्राउंड आहे ते मागं पुढं होतच असतं. असं नाही की बाबा मुंबईचं ग्राउंड आणि पेपर सगळे एका दिवशी होतात बाकीच्या घटकांसोबत, तर तसं होत नाही हे तुम्हाला पहिले अगोदर पण माहित आहे. आणि आता पण ते सांगतोय, आता ज्या ज्या घटकातली पोलीस भरती, कारण सगळ्याच घटकातली पोलीस भरती सध्या संपत आलेली आहे, म्हणून 14 मार्चला परीक्षा जाहीर झालेली आहे. त्या पद्धतीने आज जे मरोळचं बघितलं ग्राउंड, तर मरोळचं ग्राउंड मुलं एवढं पण सांगतात की सर ऊन जास्त प्रमाणात होतं. उन्हाचं तर सांगताच येत नाही, एवढं ऊन होतं. आज एवढं ऊन तपू लागलं. पण जेव्हा आम्ही सकाळी 6 वाजता आतमध्ये गेलो, 5 वाजता म्हणजे 5 वाजता लाईनीमध्ये आतमध्ये लागले, 6 वाजता त्यांना ग्राउंडमध्ये घेतलं. ज्यांचा 8चा रिपोर्टिंग टाइम होता त्यांचं पण त्यांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं सगळं सुरळीत चालू होतं. फक्त जी मशीन बंद पडली होती 100 मीटरला, ती मशीन सुधारल्यानंतर म्हणजे 1 तास बसून ठेवलं होतं. 1 तासानंतर सगळं सुरळीत झालं. 100 मीटरला चांगल्यापैकी मार्क आले, 1600 मीटरला पण मुलांना चांगल्यापैकी मार्क आले, आणि गोळा फेकला पण चांगल्यापैकी मार्क आले. आता कसं आहे मित्रांनो, एवढं लक्षात असू द्या, आता मी तुम्हाला हे मार्क तर सांगणारच आहे, पण सर्वात प्रथम हे पण तुम्हाला सांगतो. समजा आता तुम्हाला हॉल तिकीट, जे फिजिकल हॉल तिकीट देतात प्रवेशपत्र, त्याच्यावर तुमचे मार्क तुम्हाला कळतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. पण जर लिस्ट लागल्यानंतर समजा एखाद्या मुलाला 40 मार्क येतं, किती? 40 मार्क आहेत. त्याच्यानंतर जेव्हा लिस्ट लागली, त्या लिस्ट लागल्यानंतर काही मुलांना समजा 36 मार्क झाले किंवा 35 मार्क झाले किंवा 32 मार्क झाले, तर तुम्हाला ऑब्जेक्शन साठी तिथे एक लिस्ट दिलेली असते. म्हणजे बाबा तुम्ही नंबरवर कॉल करू शकता किंवा मेल करू शकता. त्याच्यानंतर सुधारित यादी डायरेक्ट जाहीर होते. बरोबर, ही एक यादी आहे, अशी यादी जाहीर होणार. त्या यादीमध्ये तुमचं नाव, बरोबर, तुमचं नाव, तुमचा नंबर, हॉल तिकीट नंबर, या सगळ्या गोष्टी तिथे जाहीर होणार. हे लक्षात असू द्या. आता तुम्ही काय जण बोलणार की सर आम्हाला मार्कच कळत नाहीत, आम्ही क्वालिफाय होणार का नाही, असं तसं. म्हणून सर्वांना सांगतो, हॉल तिकीट सांभाळून ठेवा. हॉल तिकीट कोणत्याही प्रकारे हरवलं नाही पाहिजे, नाहीतर ग्राउंड झालं, चांगल्यापैकी मार्क पडले, बॅगमध्ये हॉल तिकीट कसंही टाकलं कसेही निघले, तसं करू नका. हॉल तिकीट सगळ्यांनी सांभाळून ठेवा. बरोबर. पण आज जे ग्राउंडला मुलांना मार्क आले, त्या मार्काविषयी आता बोलू आपण. बरोबर, तर व्यवस्थित लक्ष असू द्या. आजचं जे मुलांनी ग्राउंड दिलेलं आहे, सगळ्यांनी टॉपर आहे आजचा 45+ वाला मुलगा. बरोबर, आजचा मुलगा जो आहे टॉपर 45+ वाला मुलगा आहे, त्या मुलाचं काय नाव सांगणार नाही मी, पण लक्षात असू द्या आजचा जो टॉपर मुलगा, म्हणजे ज्यांनी आता 45च्या जास्त मार्क मिळवलेले असतील, काही जणांना 47 पडले असतील, तर आजच्या ज्या मुलांनी म्हणजे सांगितले, ज्यांनी कमेंट केली, मला हॉल तिकीटचा जे फोटो पाठवला. आता तुम्ही बोलणार की सर हे असे फोटो वगैरे कशा काय तुम्हाला पाठवतात? आपल्या चॅनलवर, जे आपलं युट्यूब चॅनल आहे विवेक कुसळकर, या चॅनलवर मेन म्हणजे गेल आता चॅनलच्या बायोमध्ये मेल आयडी आहे, त्या मेल आयडीवर तुम्ही तुमचे फोटो पाठवू शकता किंवा मला बोलू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही कमेंट हे करू शकता की सर मला एवढे मार्क आहेत. फक्त एवढं लक्षात असू द्या, इमानदारीनं खरं बोलायचं, नाही तर कोणी फेक कमेंट करत की सर मला 50 मार्क आले, सर मला एवढे मार्क आले, तेवढे मार्क आले. त्या फेक कमेंट कडे मी लक्ष देत नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे की चांगल्याच प्रकारे कमेंट करा. पहिले चॅनल बघा की कोणता शिक्षक कसा शिकवतोय, त्या गोष्टी बघा. नाही तर काही चुकीच्या कमेंट केल्या तर मेन म्हणजे कसं आहे, तुमच्यामुळे दुसऱ्यांना पण डिस्टर्ब होऊ नये हे लक्षात असू द्या. एखादा शिक्षक जर जीव तोडून सगळी माहिती सांगतोय, तर त्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी ऐकल्या पाहिजे. 45चा टॉपर आहे, ज्यांनी मला मेसेज केला, कमेंट केली की आणि बघितलं, ते फोटो पाठवला मला त्यांनी, हॉल तिकीटचे एवढे मार्क आहेत सर, तर म्हणून 45+ मार्क आहेत, चांगल्यापैकी मार्क आहेत. पण त्याचं सांगणं एवढं आहे, आणि बाकीचे विद्यार्थी जेवढे आहेत टोटल सगळे 30+ वाले, 30+ वाले 60 विद्यार्थी आहेत. किती? 60 विद्यार्थी, 30+ वाले टोटल. आता हे 30+ असतील, काही 45+ असतील किंवा 40+ असतील, सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं एवढंच आहे की सर आम्ही पेपरसाठी क्वालिफाय होणार का?
आता खूप जणांचा प्रश्न असाच येतो, नेहमी खूप कमेंट येतात मला, असं नाही की कमेंट नाही, खूप जणांच्या कमेंट, खूप ताईंची कमेंट येतात, खूप भावांची कमेंट येतात की सर आम्ही पेपरसाठी क्वालिफाय होणार का. आता कसं आहे, सर्वात मेन तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षीची यादी जर आपण बघितली आणि मागच्या वर्षीचा जर कट ऑफ आपण बघितला, त्या कट ऑफ नुसार 100% मी तुम्हाला सांगतोय, जर एक अनालिसिस केलं तर तुम्हाला मेन म्हणजे 2 किंवा 1 किंवा 4 एवढ्याच मधून, म्हणजे एक तर 2 मार्काने जास्त लागेल, 1 मार्काने कमी, किंवा 4 मार्काने जास्त कमी जास्त होईल. पण प्रॉब्लेम एवढा येतोय की तुम्ही फक्त मला मार्क पाठवता की सर मला 30 मार्क आहेत, मी क्वालिफाय करणार का, सर मला 40 मार्क आहेत, मी क्वालिफाय करणार, सर मला 28 आहेत, सर मला 25 आहेत. आता मला सांगा, जर एखादा विद्यार्थी बरोबर ज्याला 32 किंवा 35 मार्क आहेत, बरोबर, तो विद्यार्थी 35 मार्क आहेत आणि तो विद्यार्थी माजी सैनिक आहे. आता माजी सैनिक असल्यावर मी सांगू शकतो की बाबा तुम्ही पास होणार, म्हणजे क्वालिफाय पात्रता होणार, तुम्ही पेपरसाठी क्वालिफाय होणार. पण माजी सैनिक विद्यार्थी आहे, पात्र होणार आहे, पण त्यांनी मला सांगितलं ना की सर मी माजी सैनिक आहे, मरोळा ग्राउंड दिलंय आणि मी क्वालिफाय होईल का, तर मी सांगितलं. म्हणजे मेल फिमेल तुम्ही टाकत नाही, फक्त तुम्ही मार्क टाकता, तर मी कसं सांगणार आहे, एवढं तर लक्षात असू द्या. आता जर बघायला लिस्ट गेलं मागच्या वर्षीची, मेल फिमेल दोन्ही लिस्ट बघितल्या, तुम्हाला सरळ सरळ कळेल ना सगळ्या गोष्टी. पण कोणी ऐकून घ्यायचं हेच नाही, डायरेक्ट तुमच्या एवढ्या कमेंट्स येतात, त्या कमेंटच्या द्वारे सगळे म्हणतात सर मला 30 मार्क आहेत, मला 35 आहेत, मला 38 मार्क आहेत, मला 40 आहेत, असे जे तुम्ही मार्क सांगता. म्हणून सगळ्यांनी लक्षात असू द्या, मेल फिमेल काय आहेत का. फिमेल सर मी नायगावला आहे, म्हणजे एखादी ताई जर असेल की नायगावला, किंवा एखादा भाऊ जर असेल मरोळा सर मी ग्राउंड दिलंय, तर मला कळेल ना की मी तेव्हा तुम्हाला सांगू शकतो. आणि सगळ्यांना बघा, मी सगळ्यांची रिप्लाय दिलेत, पण काही जणांची रिप्लाय नाही दिलेत, कारण की त्यांनी कसं आहे फक्त मार्क टाकलेत, तर मला कसं कळणार. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मरोळा दिलंय का नायगावला दिलंय हे सांगा, तेव्हा त्याच्यानंतर मी सांगू शकतो की तुम्ही क्वालिफाय होणार की नाही. आता लक्षात असू द्या, आजच्या लिस्ट नुसार बघायला गेलं 30+ वाले 60 विद्यार्थी आहेत टोटल, किती, आणि 45 वाले, म्हणजे ज्या विद्यार्थ्याने मला कमेंट केली, मेसेज केला आणि ते हॉल तिकीट बघितलं मी, त्या पद्धतीने 45 वाला एक विद्यार्थी आहे, पण 30+ वाले 60 विद्यार्थी आहेत. म्हणजे बघायला जर गेलं, आजचं जे ग्राउंड आहे खूप मुलांचं कमी आलेलं आहे, कारण की उन्हाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. म्हणून सर्वांना सांगतो, आता हे 4-5 दिवसच बाकी आहेत, कारण मुंबईचं ग्राउंड आता लवकर संपणार आहे, जास्त दिवस लागणार नाहीत. आणि आता ज्यांचं हॉल तिकीट आलं नसेल त्यांनी प्लीज एकदा चेक करा. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, कारागृहाचे हॉल तिकीट आलेले आहेत, सगळ्यांनी व्यवस्थित चेक करा, कारागृहाचे हॉल तिकीट आलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगतोय, अजून तुम्ही बोलणार की नाही सर कारागृहाचं अजून हॉल तिकीट आलेलं नाहीये, आज कारागृहाची म्हणजे हॉल तिकीट अपडेट झालेले आहेत, सर्वांनी कारागृहाचे हॉल तिकीट चेक करा, सगळ्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत. नंतरला असं म्हणणार की सर हॉल तिकीट नाही आले हे ते. आता तुम्हाला मी मरोळचं सांगितलं, 30+ विद्यार्थी आहेत ज्यांना, म्हणजे टोटल 30+ आहेत मार्क, जे 60 विद्यार्थी आहेत, आणि 45 वाला एकच विद्यार्थी ज्यांनी मेसेज केला. आता 30+ ते जेन्युअन विद्यार्थी आहेत, ज्यांनी इमानदारीने खरं सांगितलं सर आम्हाला एवढे मार्क आहेत. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, ओरिजिनल मार्क सांगत जावा, नाहीतर सर एवढे मार्क आहेत तेवढे मार्क आहेत अंदाजे काही फेकू नका, कारण की स्वतःशी तुम्ही खोटं बोलणार हे लक्षात असू द्या. म्हणून एखाद्या शिक्षकाशी आणि आपल्या आई वडिलांशी कधीही खरं बोलायचं. ओके. त्याच्यानंतर आता बघा, नायगावचं तुम्हाला सांगतोय मी, आता नायगावला ज्या ताईंनी ग्राउंड दिलेला आहे, बरोबर, नायगावला टोटली आज ज्या मुलींनी ग्राउंड दिलेलं आहे, 28+ वाले बघा, 28+ वाले 12 मुले आहेत, बरोबर, आणि त्याच्यानंतर 35+ वाले 4 मुले आहेत. एवढ्या जणांनी आपल्याला कमेंट केलेली आहे, त्या सगळ्या ताईंना सांगतोय, आता त्यांचे काय नाव घेणार नाहीये. 28+ वाले ज्या 12 मुलींनी कमेंट केले, मी एका पेजवर लिहिलेले येतं, तुम्हाला सर्वांना आता त्यांचे नाव कसं दाखवू शकत नाही, पण लक्षात असू द्या, 28+ वाले 12 मुले आहेत आणि 35+ वाले 4 मुले आहेत. तर त्या 4ही मुलींनी आणि ज्या 28+ मुले आहेत, आता त्यांनी जे कमेंट केले मला की सर एवढे मार्क पडले आणि तेवढे सगळे, त्यांनी ते डिटेल माहिती पाठवली. त्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो, जर त्या मुलींना 28+ मार्क असतील आणि तुम्ही समजा ज्या कोणत्याही कॅटेगरीमध्ये मोडता, त्या कॅटेगरीचं नाव जर मला तुम्ही सांगितलं, तर मागच्या वर्षीच्या कट ऑफ नुसार मी तुम्हाला एक पद्धत सांगू शकतो की तुम्ही क्वालिफाय होणार का नाही पेपरसाठी. त्याच्यानंतर 35+ ज्या मुलींना मार्क आहेत, बरोबर, 4-5 असतील किंवा 4-5च्या वरी मुली असतील, ज्यांना 35 तुम्ही कन्फर्म होणार पेपरसाठी. पण 28+ वाले ज्या मुले, त्यांनी पण पेपरची म्हणजे परीक्षेची व्यवस्था चांगली, म्हणजे अशी तयारी ठेवा की बाबा एकही मार्क तुमचा म्हणजे असं नाही झालं पाहिजे की बाबा हे मार्क आपला चुकला, हा प्रश्न चुकला. म्हणून सर्वांना सांगतोय, जसं तुम्ही ग्राउंड देताय, तुम्हाला माहिती आहे 28 आहेत, 30 आहेत, 35 आहेत, तुम्ही विविध विशेष कॅटेगरीमध्ये एखाद्या मोडता, SC असेल, ST असेल,
म्हणजे ओबीसी असेल 35 असतील, तुम्हाला मार्क किती असतील, पण मला जर तुम्ही सांगितलं की सर एवढे मार्क आहेत आम्हाला, आम्ही या कॅटेगरीमध्ये म्हणतो, आम्ही मेल फिमेल याच्यातला मेल म्हणजे सांगणार, तर तुम्ही काय करताय, सगळ्या ताईंना सगळ्या भावांना एकच सांगतोय, तुम्ही फक्त मार्क पाठवता आणि त्या मार्कानुसार मी कसं ठरवणार, म्हणजे मला कळायला पाहिजे ना, तुम्ही मरोळला ग्राउंड दिलंय का नायगावला ग्राउंड दिलंय, त्याच्यानंतर मला कळेल मेल का फिमेल. आणि विविध घटकामध्ये जर तुम्ही ग्राउंड दिला असेल तर त्या घटकातले तर लिस्ट आता सगळीकडे लागलेले तर पब्लिश झालेले आहेत, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. म्हणून मुंबईचं जे आहे, मुंबईला ज्या ताईंनी किंवा ज्या भावांनी अर्ज भरलेला आहे, ज्यांचा ग्राउंड झालेला आहे, त्या सर्वांना विनंती आहे, मार्क मेन म्हणजे कमेंट करताना व्यवस्थित कमेंट करा. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगू शकेल की बाबा तुम्ही पेपरसाठी किती चान्सेस आहेत. आणि सर्वांना विनंती आहे, मीच नाही तर कोणताही शिक्षक जेव्हा तुम्हाला सांगतो तो एक अंदाज घेत असतो मागच्या वर्षीचा, आणि मी त्या अंदाजानुसारच तुम्हाला सांगतोय, मागे जी भरती झाली त्या भरतीच्या अंदाजानुसार समजा 1-2 मार्क कमी जास्त होतील, पण तुम्हाला 100% पेपरमध्ये क्वालिफाय होणार अशा हिशोबाने. कारण की यावेळेस जर बघायला गेलं, नायगावची लिस्ट असेल किंवा मरोळची लिस्ट असेल, खूप जास्त कमी प्रमाणात लागणार आहे, जास्त काहीच लागणार नाही, लिस्ट खूप कमी लागणार आहे. आता काही मोजकेच जण असतील ज्यांनी मरोळला 45+ घेतले असतील, किंवा 50 पैकी 50 किंवा 47 घेतले असतील, किंवा 45+ वाले काही असतील, पण लक्षात असू द्या 30+ वाल्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे, 28+ विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, 32 आहेत, 35 आहेत, खूप जण आहेत असे विद्यार्थी. 45 वाले खूप मोजकेच भेटतील. आता काही जण कमेंट करतील, नाही सर आम्हाला 45 आहेत, पण तुमच्यासारखे नाही, अशा खूप जणांचे मी कमेंट वाचतो, त्या कमेंटनुसार खूप जणांचं म्हणणं एवढं आहे की सर आम्हाला मरोळला जास्त मार्क नाही आलेत, किंवा काही ताईंचा असे मला कमेंट येतात की सर आम्हाला नायगावला जास्त मार्क नाही आलेत. कारण की मी तुम्हाला म्हणून सांगतो, यावेळेस मुंबईची लिस्ट आहे ती शॉकिंग पद्धतीने लागणार आहे, खूप कमी लागणार आहे. म्हणून परीक्षेची तयारी सगळ्यांनी व्यवस्थित चांगलं चालू ठेवा. आणि असं नाही की बाबा पेपर खूप अवघड लेवलचा उतरल का, चला आपण PYQ सोडून वेगळं दुसरं काय करू. म्हणजे आता जर तुम्ही आता 1 ते 14 मार्चला विविध घटकातला पेपर आहे, मग त्या पद्धतीने तुम्ही जर तुमचं जे ऍक्सिलेटर चेंज केलं दुसरीकडेच, दुसरेच सिलेबस मध्ये तुम्ही जर घुसलात तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ज्या PYQ तुम्ही लक्ष देत आहे त्याच्यावरच व्यवस्थित लक्ष द्या आणि चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त अभ्यास करा. अभ्यासासाठी कुठंच काही कमतरता करू नका. म्हणून सगळ्या ताईंना सगळ्या भावांना सांगतोय की अभ्यासावर आता फोकस करा जास्तीत जास्त, कारण की वेळ खूप कमी आहे परीक्षेला. म्हणून सर्वांना विनंती आहे, मुंबईचा आता एका हप्त्यात जास्तीत जास्त ग्राउंड आटपून जाईल, जास्त वेळ नाहीये, म्हणून मुंबईची पण परीक्षा लवकरच होईल. म्हणून सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलवरती सगळे लाईव्ह क्लासेस किंवा प्रश्नपत्रिका या सगळ्या गोष्टी मोफत आहेत. म्हणून सर्व भावांना सगळ्या ताईंना विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. थँक्यू.